नमस्कार बहिणींनो, महाराष्ट्रामधील तमाम अंगणवाडी सेविका आणि मदतनीसताईंना गुरुजी चॅनलचा सप्रेम नमस्कार आहे. बहिणींनो बघा, पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये नवीन अपडेट आलेला आहे. या अपडेटच्या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. आपणा सर्वांना माहिती बहिणींनो की ही नवीन अपडेट आहे, ही कशा पद्धतीने असणार आहे, यामुळे तुम्हाला नेमके कोणते फायदे होणार आहेत, कशा पद्धतीने हे अपडेट तुम्हाला करायचं आहे आणि या सगळ्या अपडेटचा तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही ॲप वापराल तर त्यावेळेला कशा पद्धतीने फायदा होणार आहे ही सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा बहिणींनो, या ठिकाणी थेट आपण विषयाला हात घालूयात. त्या ठिकाणी असं म्हणण्यात आलेलं आहे की पोषण ट्रॅकर गृहभेट मॉड्यूल जे आहे तर त्यामध्ये अत्यंत महत्त्वाची सुधारणा ही पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवरती करण्यात आलेली आहे. यामध्ये 2-3 महत्त्वाचे जे घटक आहेत जे आपण जाणून घेणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये एक महत्त्वाचा घटक म्हणजे वयो गटामध्ये जे आहे तर ती वाढ करण्यात आलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता बहिणींनो. तर वयोगटामध्ये सुरुवातीला 2 आणि 3 वर्ष जे आहेत त्या वयामधलीच मुलं ही सगळी होती, परंतु आता 2 आणि 3 वर्ष वयोगटातील सगळ्या मुलांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे ज्या मुलांचं वय 2 वर्षानंतर जास्त झालेलं आहे तर त्याही मुलांचा समावेश आता या यादीमध्ये करण्यात आलेला आहे. आता नवीन विषय जो आहे यामध्ये घेण्यात आलेला आहे तो म्हणजे गृहभेटीनुसार विविध प्रश्न जे आहे तर या मॉड्यूलमध्ये ॲड करण्यात आलेले आहेत. त्यासोबतच ANC तपासणी जी आहे म्हणजे प्रसूतीपूर्व तपासणी आपण ज्याला म्हणतो, तर त्या संदर्भामध्ये स्तनपान आणि पूरक आहाराच्या संदर्भामध्ये सुद्धा नवीन सूचना आणि नवीन काही प्रश्न जे आहेत तर ते यामध्ये ॲड करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर बालपणीचे जे काही प्राथमिक शिक्षण आहे ज्याला आपण स्टिम्युलेशन आणि लसीकरण असं म्हणतो, त्यामध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वाचा बदल हा घडवून आणण्यात आलेला आहे. अंगणवाडी सेविकांसाठी काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की ॲपमध्ये एकापेक्षा अधिक सुव्यवस्थित आराखडा आपल्याला मिळणार आहे, ज्यामध्ये गृहभेटी दरम्यान मार्गदर्शन करण्यासाठी चेकलिस्टसुद्धा तुम्हाला तयार करता येणार आहे. या संदर्भामध्ये व्हिडिओ आणि महत्त्वाच्या प्रश्नांचा देखील समावेश हा असणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींची नोंद आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आता जी नवीन आवृत्ती आलेली आहे 25.2.7 याबद्दल आपण जाणून घेऊयात. यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवरती जायचं आहे आणि डाउनलोड किंवा अपडेट या बटनावरती क्लिक करायचं आहे. यामध्ये नेमकी कुठली अपडेट केलेली आहे किंवा कुठली सुधारणा केलेली आहे त्याबद्दल मी तुम्हाला एक फोटो दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता बघा बहिणींनो, तुम्हाला या ठिकाणी समोर एक नाव दिसत आहे, म्हणजे ही लाभार्थी आहेत आणि ह्या लाभार्थींच्या नावासमोर तुम्हाला सुरुवातीला अशा पद्धतीने अडचण येत होती, FRS डेटा नॉट अवेलेबल ॲट द मोमेंट. मग अशा पद्धतीची अडचण ज्या बहिणींच्या मोबाईलमध्ये येत असेल अशा बहिणींनी काय करायचं आहे तर अपडेट करून घ्यावंच आहे. ॲप जर तुम्ही अपडेट केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी प्ले स्टोअरवरती जायचं आहे आणि आपल्या सगळ्या बहिणींना आता माहिती आहे की ॲप आपलं कशा पद्धतीने अपडेट करायचं आहे. तर ती खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही जावा प्ले स्टोअरमध्ये आणि ही जी ॲप आहे तर ते लगेच अपडेट करून घ्या, म्हणजे तुम्हाला ही जी काही अडचण असेल तर ती तुम्हाला आता दिसणार नाही. नवीन आवृत्तीमध्ये घरभेटीसाठी मागील महिन्यात पूर्ण केलेल्या गृहभेटी जर काही राहिल्या असतील तर ते सुद्धा तुम्हाला दिसतील आणि जर समजा तुम्हाला त्या दिसल्या तर त्यासाठी कुठल्याही पद्धतीची काळजी तुम्ही करू नका. अन्यथा असं होतं की आपल्या बहिणी लगेच टेन्शनमध्ये येतात आणि त्यांना BPची गोळी सुरू करावी लागते. तर असं तुम्ही करू नका. त्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की गृहभेट मॉड्यूलमध्ये बदल केल्यामुळं तसं झालेलं आहे. आता हे मॉड्यूलमध्ये बदल केल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात, त्यामुळे त्याला अपडेट व्हायला काय होईल, वेळ लागेल. काही वेळानंतर जो आहे हा डेटा काय होईल, रिसेट होईल आणि 1 एप्रिलपासून तुम्हाला ज्या काही अडचणी आहेत तर ते त्यामध्ये दिसणार नाहीत आणि 1 एप्रिलपासून संपूर्ण गृहभेटीचे तुम्हाला साहजिकच लक्षात येतील. आता गृहभेट संबंधीची तुमची समस्या सोडवण्यात आलेली आहे. अंगणवाडी सेविका आता 1 एप्रिल 2026 पासून शेड्यूल झालेल्या गृहभेटी आपल्या ॲपमध्ये बघू शकतील. म्हणजे ज्या पुढच्या भेटी असतील तर तेच तुम्हाला आधीच लक्षात येईल की तुम्हाला कोणत्या दिवशी कोणाची भेट ही घ्यायची आहे. त्या संदर्भामधली सगळी प्रोसिजर जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. त्यामुळे बहिणींनो, ही जी नवीन रिसेट आहे किंवा जे नवीन अपडेट आहे तर तुम्ही करायला विसरू नका. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा आम्हाला नक्की कळवा. खूप खूप धन्यवाद.